मी भालचंद्र होलम, दैनिक प्रभात समाचार संपादक। आपल्या प्रभात समाचार यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर नालासोपाऱ्याचा एक ज्वलंत असा प्रश्न तुमच्यासमोर मांडत आहे। हा प्रश्न एवढा मोठा आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेला घाम फुटणारा प्रश्न आहे। कारण असं आहे की नालासोपारा म्हणजे अनधिकृत बांधकाम वसई विरार शहर महानगरपालिकेतील जे शासनाचे जेवढे सर्व राखीव भूखंड आहेत, वन विभागाच्या जागा आहेत, महसूलच्या जागा आहेत, या सर्व जागेंवरती अनधिकृत बांधकाम जे होत आहे, ह्या अनधिकृत बांधकामाला सर्वप्रथम कारणीभूत कोण आहे, प्रश्न हा पहिला आहे। दुसरा प्रश्न असा आहे की जर अनधिकृत बांधकाम होते त्यावेळी महानगरपालिकेचे जे प्रभारी सहाय्यक आयुक्त, उप आयुक्त आणि आयुक्त काय करत होते। कारण एक छोटी गोष्ट नाही आहे की ती कुठेतरी लपवली आणि ती लोकांना दिसणार नाही। प्रश्न आहे 41 बिल्डिंगचा। वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी ज्यावेळी 7 अनधिकृत बिल्डिंग ज्या आरक्षित जागेवरती आहे, हा आरक्षित भूखंड हा डम्पिंग ग्राउंड आणि सांडपाणी डम्पिंगसाठी हा आरक्षित भूखंड आहे आणि ह्या आरक्षित भूखंडाचं वरती 41 ज्या बिल्डिंग बांधकाम झाले आहेत, ते 41 बिल्डिंग बांधकाम झालेले आहे सन 2008 पासून मला वाटतं 2014 पर्यंत। मग त्यावेळी हे बांधकाम सुरू झालं होतं। त्यावेळीपासून महानगरपालिका 2009ला अस्तित्वात आली। महानगरपालिकेला त्यावेळी सर्वेमध्ये असं लक्षात आलं नव्हतं का की ही जागा आरक्षित आहे आणि ही आरक्षित जागा जर असेल तर महानगरपालिकेचे त्या प्रभागातील आचोले प्रभागातील प्रभारी सहाय्यक आयुक्त किंवा आयुक्त अधिकारी, बांधकाम अधिकारी हे त्यावेळी तिथली पाहणी केली नाही का? महानगरपालिकेचे जेवढे आरक्षित जागा आहेत त्याचं प्रत्येक वर्षी ऑडिट होतं का? म्हणजे प्रत्येक वेळी महानगरपालिकेचे ज्या जागा आहेत त्या जागेवरती आहेत का कोणी पळवून नेले नाही आहेत, तिथे अनधिकृत बांधकाम झालं आहे का, काही लोकांनी तिथे अतिक्रमण केलं आहे का, हे काम करायचं आहे महानगरपालिकेचं आहे। बरं ठीक आहे, सर्वसामान्य माणूस नोकरी धंद्यानिमित्त कामधंद्यासाठी बाहेर असल्याकारणाने कमीत कमी वाजवी भावामध्ये जिथे रूम मिळेल तिथे रूम घेण्याचा प्रयत्न करतो। मग हे रूम घेतले आहेत, हे अनधिकृत आहेत हे त्यांनासुद्धा माहीत आहे, परंतु लोकांना घरपट्टी, मीटर, लाईट बिल, पाण्याची व्यवस्था या सर्व गोष्टी होत असल्याकारणाने त्यांना असं वाटतं की पालिका आम्हाला काहीतरी आश्रय देईल आणि आमचे अनधिकृत बांधकाम तसेच राहतील आणि आम्हाला आमचा पैसा वाचेल। बरं, महानगरपालिकेला एवढं माहीत नाही का की जर अनधिकृत बांधकाम करणारे भूमाफिया जे आहेत ते कोण आहेत, त्यांनी कशा प्रकारे लोकांना लालच देऊन इथे लाखो लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न केला आहे। जर हा प्रश्न आता अनधिकृत बांधकाम झाल्यानंतर 10-15 वर्षानंतर जर तुम्ही बोलत असाल हे बांधकाम तोडायचं आहे, तर एकतर 2014 पासून भारतीय जनता पक्षाचं केंद्रामध्ये सरकार असेल तर ती सांगते की एकही घर माणूस बेघर राहणार नाही। कशापासून? तर घरापासून बेघर राहणार नाही, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून त्यांना घरं दिली जाणार आहे। आता प्रश्न मेन आहे की हे अनधिकृत झालेले जे बांधकाम आहे ह्याला अनधिकृत बांधकाम घेणारे व्यक्ती जबाबदार आहेत, बिल्डर जबाबदार आहेत, त्याचबरोबर तेवढेच महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत। मग त्या काळामध्ये ज्या महानगरपालिकेचे अधिकारी होते त्यांच्यावरती कारवाई का नाही? महानगरपालिकेचं बांधकाम झालं आहे, तुम्ही घरपट्ट्या लावल्या आहेत, घरपट्ट्या लावताना त्यावेळी तुम्ही चौकशी केली की नाही हे अनधिकृत बांधकाम आहे? मग हे कुठे बांधकाम झालेलं आहे? हे राखीव भूखंडांवरती बांधकाम झालं, हे महानगरपालिकेच्या लक्षात नाही आलं का? मग असं जर बांधकाम महानगरपालिकेच्या लक्षात आल्यानंतर
त्यावेळी तात्काळ कारवाई महानगरपालिकेने केली नाही का? यांनी कामात कसूर केल्याबद्दल ह्यांच्या सर्व्हिस बुकवरती काही फरक पडत नाही का? मग आता त्यावेळी झालेलं बांधकाम महानगरपालिकेने, प्रशासकीय अधिकारीने, नगररचनाने, इतर जे संबंधित डिपार्टमेंट आहेत त्यांनी याची चौकशी सखोल करून जे अधिकारी ह्या बांधकाम करण्यासाठी जबाबदार आहेत त्यांच्यावरती पण तेवढीच कारवाई झाली पाहिजे. आज एखादा शाळेत जाणारा विद्यार्थिनी विचारते आहे की मी शाळेत जाताना माझं घर होतं आणि ते घर आज मी शाळेतून पेपर देऊन आल्यानंतर ते माझं घर आता मला दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? ह्या आमच्या मुलांवरती काय परिणाम होणार आहे? आम्ही बोलतो हे तरुण जे आहेत हे देशाचे आधारस्तंभ आहेत. यांना हेच आधारस्तंभ आम्ही दाखवणार आहोत का की तुमची आम्ही घरं उजळली होती, तुम्ही आम्हाला बेघर केलं होतं? पहिल्या ह्या गोष्टीचा प्रशासनाने पूर्ण विचार करायला पाहिजे. त्यानंतर त्या लोकांवरती अनधिकृत बांधकामावरती कारवाई करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, कोर्टाने दिलेल्या आदेशाचं पालन महानगरपालिका करत आहे. त्यांना तुम्ही एक वेळ दिली होती की 22 तारीखपर्यंत पहिल्यांदा 7 बिल्डिंगवरती कारवाई केली, राहिलेल्या 34 बिल्डिंगवरती कारवाई करण्यासाठी आम्ही आज येणार आहोत. तुम्ही कालपासून महानगरपालिकेने त्या गोष्टीची तयारी केली. पण तयारी केल्यानंतर आणखी एक दुसरा मुद्दा येतो की अनेक आमदारांना, अनेक खासदारांना, जे प्रत्येक पक्षाचे नेते आहेत त्यांना साखळ घातलं गेलं होतं. मग तुम्ही फक्त मतदानापुरतंच तुम्ही लोकांना लालच दाखवता का? आज त्यांच्यावरती जर कारवाई झालेली आहे व त्यांची व्यवस्था करण्यासाठी हे राजकीय पक्ष पुढे येतात का? असे राजकीय पक्षांचं फ्युचरमध्ये येणाऱ्या महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा, राज्यसभा ह्याचा उपयोग काय? तुम्ही आज त्यांचं सांत्वन करताय का? त्यांना जी आश्वासनं देताय ती तुम्ही आश्वासनं पूर्ण करताय का? मेन मुद्दा हाच आहे. आणि मला तरी असं वाटतं आहे की अनधिकृत बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती, त्यांना सपोर्ट करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करायला पाहिजे. पाहिलं महानगरपालिकेने तर महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकाम करणारे पदाधिकारी आहेत, ज्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे असे अधिकारी स्वतः त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत अनधिकृत बांधकाम केल्यासंदर्भात. तरी पण ते अनधिकृत बांधकाम करणारे अधिकारी महानगरपालिकेच्या दप्तरी अजूनही काम करत आहेत. अशांवरती पण कारवाई चांगल्या प्रकारची झालेली पाहिजे. मग महानगरपालिका नेमकं काय करणार आहे? मुद्दा एकच आहे, बेघर झालेत, त्यांचं एक माणुसकीच्या दृष्टीने, मानवता धर्म पाळण्याच्या दृष्टिकोनाने कुठेतरी व्यवस्थित पुनर्वसन झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, ह्या बांधकामाला जे जबाबदार असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले असतील तरी सर्वात मोठं हे एवढं मोठं बांधकाम डोळ्यासमोर उभं राहताना, 41 बिल्डिंगचं बांधकाम डोळ्यासमोर उभं राहताना त्यावेळी जे तिथे अधिकारी होते, जे शासकीय अधिकारी होते, ह्यांच्यावरती महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारवाई झाली पाहिजे. आणि ह्या कारवाईसाठी लढा देणं फार गरजेचं आहे. तरच वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये होत असलेले अनधिकृत बांधकामाला आळा बसेल. अन्यथा महानगरपालिकेचे राहिलेले राखीव भूखंड, महसूलचे राहिलेले राखीव भूखंड आणि वन विभागाचे राहिलेले राखीव भूखंड लवकरात लवकर अनधिकृत बांधकामाने गिळले जातील. आणि ह्याला जबाबदारी कोणी नसेल. कारणं दाखवली जातात आणि ह्या कारणानंतर तिथे कोणीही व्यक्ती त्याला उत्तर देण्यासाठी तयार नाही आहे. नागरिकांचा जो आजचा अप्रोच पाहताना त्यांच्यावरती झालेली अनधिकृत बांधकामावरती कारवाई, त्यांना घरदारं सोडण्यासाठी आलेली बेघर वेळ ही अशी आली नाही पाहिजे. काही लोकांनी त्यातली घरं खाली केली आहेत, काही लोकांनी घरं खाली न करता कारवाईसाठी सामोरे गेलेले आहेत. मुलाबाळांना रस्त्यावरती घेऊन बसत आहे. हा मानवता धर्म नाही आहे. शासनाने सगळ्या गोष्टीचा विचार करून सर्वप्रथम मी परत एकदा सांगतो की ह्याला जबाबदार त्या तिकडचे प्रभारी सहाय्यक आयुक्त आहेत, उपआयुक्त आहेत, अतिरिक्त आयुक्त आहेत आणि महानगरपालिकेचे आयुक्त पण आहेत. त्यावेळी जेथे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि अनधिकृत बांधकामाला ज्या लोकांनी प्रोत्साहन दिलं आहे, ज्या नेते मंडळींनी पण प्रोत्साहन दिलं आहे, ज्यांचं बांधकाम आहे, अशा लोकांना भवितव्यामध्ये
लिगल बांधकाम करण्यासाठी पण परवानगी देताना 10 वेळा विचार करायला पाहिजे। हा एवढाच मुद्दा नाही तर बोगस शीटचा विषय अजून महानगरपालिकेकडे आज हाताळला जातो आहे आणि त्यांच्यावरती पण कारवाई चालू आहे। तर आचोल्याचा जो 41 बिल्डिंगचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी किंवा त्यांना बेघर केल्यानंतर अन्य जागेवरती राखीव भूखंडांवरती असं अनधिकृत बांधकाम झालं नाही पाहिजे असेल तर ह्याची दक्षता महानगरपालिकेने आजपासून घेतली पाहिजे। त्या महानगरपालिकेने आपले राखीव भूखंड किती आहेत ते जाहीर करायला पाहिजेत। ज्या राखीव भूखंडांवरती अनधिकृत बांधकाम झाले आहे आणि ते अनधिकृत बांधकाम कधी झाले आहे त्याचे केलेले पंचनामे त्यांच्यावर केल्यावरती केलेली कारवाई ही प्रत्यक्ष जाहीर करून लोकांना कळवलं पाहिजे। आणि कुठे कुठे अनधिकृत बांधकाम झालं आहे आणि अनधिकृत राखीव भूखंड महानगरपालिकेचे कुठे आहेत ते त्यांनी लवकरात लवकर ह्या जनतेला सामोरे सांगून द्यायचे आहेत। आणि ह्या अनधिकृत बांधकामावरती होत असलेली कारवाईला जेवढे व्यक्ती जबाबदार आहेत त्या व्यक्तींवरती लवकरात लवकर कारवाई होऊन जनतेला न्याय मिळायला पाहिजेत। तर फक्त जनतेला ज्यांनी पैसा लावला आहे त्यांनाच बेघर करताय, पण याच्या पाठी जे मलई खाणारे भरपूर लोक आहेत या अगर असाही एक प्रॉब्लेम। मी अनेक वर्ष राखीव भूखंड झाले श्रीखंड कसे वाटून घेतले हे 2013-14ला नालासोपारा पश्चिम सर्वे नंबर 32 आणि 411 आणि आता होत असलेल्या अनधिकृत 410 मध्ये या महसुलाच्या जागेवरती बांधकाम होत आहे। मग असे लोकांना आम्ही निदर्शनास आणून देऊन सुद्धा लोक कारवाई आज महानगरपालिका करत नाही आहेत। महानगरपालिकेकडे तुम्ही पाहिलं तर लाखो लेटर अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात आलेली आहेत। ह्या लेटरवरती महानगरपालिकेने कारवाई काय केली की महानगरपालिकेने ज्यांनी लेटर दिली त्यांच्याबरोबर सेटिंगच केली किंवा ज्या लोकांना महानगरपालिकाच कळवते आहे का। मग अशा पद्धतीने भवितव्यामध्ये महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम तोडणाऱ्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांवरती ही कारवाई करत असताना अनेक असे गुन्हे झालेले आहेत की त्यांना रोषाला सामोरं जावं लागलं आहे, त्यांच्यावरती दगडफेक झालं आहे, त्यांना मारहाण झालेली आहे। अनेक पत्रकारांनी हा मुद्दा लावून घेतला तर अनेक पत्रकारांवरती हल्ले झालेले आहेत। तर फ्युचरमध्ये असं कुठचंही काम झालं नाही पाहिजे ह्यासाठी महानगरपालिकेने आजच दक्षता घेतली पाहिजे। यासाठी ठोस कुठचा तरी निर्णय घेऊन आता महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी आहे आपल्याकडे महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटी वगैरे नाही आहे तर ह्यावरती लवकरात लवकर माननीय आयुक्त साहेबांनी काहीतरी पर्याय काढला पाहिजे। नालासोपारा वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये झालेले अनधिकृत जे बांधकाम आहे त्याचा सर्वे करून एक अहवाल महाराष्ट्र शासनाला दिला पाहिजे आणि अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी महानगरपालिकेला जमत नसेल तर शासनाची महाराष्ट्र शासनाची मदत घेऊन यावरती काहीतरी पर्याय काढला पाहिजे ही कळकळीची विनंती महानगरपालिकेला आहे।